विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. सीईटीच्या टाइम टेबलमध्ये चेंजेस झालेले आहेत. न्यूज तर कन्फर्म आहे. सीईटी सेलच्या वेबसाईटवरच चेंजेस मिळतायत आपल्याला. फारसा चेंजेस झाला नाही असे बरेच जण म्हणतील, तर मी म्हणेन खूप महत्वाचा चेंज आहे. पण हा चेंज कोणासाठी खूप फायद्याचा ठरलाय, तर पीसीएम वाल्यांसाठी. ओके. आता पीसीबी वाल्यांसाठी काय चेंजेस झालेत मी सगळं एक्सप्लेन करणार आहे. पण त्याच्या अगोदर महत्वाचे 2 शब्द जे तुम्हाला ऐकायचे आहेत. या स्टेजला मी ऑब्झर्व्ह करतोय बोर्डची एक्झाम जवळ आलेली आहे. जो मुलगा कधीही अभ्यास करत नव्हता, तोही अभ्यास करतोय. तेही प्रचंड दिवसभर बसून करतोय आणि ग्रास्पिंग कॅपॅसिटी पण वाढली प्रत्येकाची. का? एक्झाम जवळ आली. मग या स्टेजला तुमच्या लक्षात आलं असेल, की परीक्षेच्या पिरियडमध्ये काय होतंय? अभ्यासाचं प्रमाण वाढलंय. ओके. आणि अशा स्टेजमध्ये जर तुम्हाला कुणी सांगितलं, की 10 दिवस तुमची एक्झाम पोस्टपोन झालेली आहे, तर त्यावेळेस काय होईल सांगा बघू? अतिशय बहुमूल्य असे 10 दिवस आपल्याला मिळणार आहेत आणि अभ्यास एवढा प्रचंड रिव्हिजन होणार आहे आणि आपल्या सगळ्यांचा स्कोर वाढणार आहे. आता आलं का महत्वाचा मुद्दा लक्षात? म्हणजे हे 10 दिवस काय तुम्हाला एकट्याला दिलेले नाहीयेत लक्षात घ्या. सगळ्यांना ते 10 दिवस मिळणार आहेत. त्यामुळं स्कोर जास्त झाला, तर पर्सेंटाइलवर थोडाफार इफेक्ट होणार आहे, हे बी लक्षात घ्यायचं. म्हणजे खुश तर मी झालोय, खुश तर तुम्ही पण झालाय. बरं, न्यूज तर पहिला कन्फर्म करून म्हणजे सांगतो तुम्हाला लक्ष द्या. बघा कसं आहे माहितीये का, की बघा गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र स्टेट कॉमन स्टेट एंट्रन्स सीईटी सेलचं जे वेबसाईट जी आहे, ओके बोलताना गडबडलं थोडंसं मी असू दे. पण मला एक आनंद झालेलाच आहे. कारण ते 10 दिवसाचं महत्त्व मला माहिती आहे. लास्टला जे 2 आहेत ना रोज 15 आणि 16 नंबरला इथं पीसीबी बघा 16 तारखेला सुरू होते. गेले 2-3 वर्ष काय होत होतं माहितीये का, की पीसीएम अगोदर असायचं, पीसीबी नंतर असायचं लक्षात घ्या. यावेळेस पीसीबी अगोदर आहे आणि पीसीएम नंतर आहे. मी तुम्हाला सांगू का लक्षात घ्या, की 16 तारीख म्हणली की आपल्याला लगेच वाटतं आपली एक्झाम 16 एप्रिलला होती ना, पण ही 16 जानेवारी आहे आणि 16 जानेवारी ते 1 मार्च पर्यंत तुम्ही रजिस्ट्रेशन करणार आहे. ओके. आणि त्याच्यानंतर एक्झाम सुरू होणार आहे 25 तारखेला. जी 16 तारखेला सुरू होणार होती, ती 25 तारखेला म्हणजे 9-10 दिवसाचा गॅप मिळाला की नाही आपल्याला? आणि या 10 दिवसात 4 मॉक टेस्ट दिल्या तरी तुमचा स्कोर इम्प्रूव्ह होणार आहे. केला तर. पण निवांत होऊ नका बरं का. अरे वाह! 10 दिवस मिळाले, चांगलं झालं. मी आता निवांतपणे अभ्यास करीन. बिलकुल नाही. बरं, सी-एस-आय-टीचा आत्ताच काय असेल ते करून टाका अभ्यास. आत्ता. सी-एस-आय-टी, जिओग्राफी. बोर्डच्या एक्झाम ना, मॅथ्सचा पेपर झाला की सीईटीला अभ्यासाला सुरुवात करायची आहे लक्षात. मॅथ्सचा पेपर झाला की सीईटीला सुरुवात करायची आहे. तुम्ही तर त्यावेळेस म्हणला ना, "नाही मला जिओग्राफी अजून केलाच नाही, आता करावा लागेल." सीएस, आय-टी, टेक्निकल. त्याचा अभ्यास आत्ता करा. कारण मॅथ्सचा शेवटचा पेपर तुमचा झाला ना, तो किती मार्चला आहे मला टाईम टेबल आता परफेक्ट माहीत नाहीये. 2 मार्च का 3 मार्चला असेल बघा. तो पेपर झाला की अख्खा मार्च महिना मिळणार आहे आपल्याला. ओके. त्याच्यानंतर पूर्ण एप्रिल जवळपास सगळा मिळतोय आपल्याला म्हणजे 50 ते 60 दिवस बास झालं म्हणूया आपण. काही टेन्शन घ्यायची गरज नाही. मुलांना टेन्शन होतं, होईल का? जमेल का? तेवढ्या दिवसात होईल का? होईल का? नाही काही टेन्शन घ्यायचं, सगळं होणार आहे. बरं, मग ही न्यूज जास्तीत जास्त मुलांबरोबर शेअर करा. खूप इम्पोर्टंट आहे. त्याच्यानंतर तुम्ही अभ्यास जो सुरू ठेवला तो सुरूच ठेवायचा. बरं, इथं खूप महत्त्वाचे एक सजेशन द्यायचं आहे बरं का. अनुभवातून सांगतोय. काय? बोर्डची एक्झाम झाली बघा, की लगेच तुमचा जो ग्राफ असतो ना अभ्यासाचा, एका दिवसात रिटर्न येतो. नाही येऊन द्यायचं. नाही येऊन द्यायचं लक्षात घ्या. अभ्यास कंटिन्यू चालू ठेवायचाच आहे तुम्हाला. इथं प्रॉब्लेम कोणाचा येतो माहिती आहे का? आता आमच्या ऑफलाईन क्लासेसमध्ये सगळीकडेच आता. दुसऱ्या गावावरून आलेली मुलं असतात. ओके. हॉस्टेलला राहणारी मुलं असतात. हळूच भेटायला येतात मला आणि विचारतात, "सर जरा 2 दिवस घरी जाऊन येऊ का?" अहं. 1 दिवस सुद्धा घरी गेला नाही पाहिजे तुम्ही आता लक्षात घ्या. समजतंय मी काय सांगतोय? जो अभ्यासाचा तुमचं मोमेंटम तुम्ही गेन केलंय, एवढं करताय अभ्यास, त्यात बिलकुल ब्रेक होऊन द्यायचा नाहीये. न्यूज तर महत्वाची आहे. चला मी थांबवतोय इथं. हा व्हिडिओ थांबवतोय. जास्तीत जास्त मुलांबरोबर शेअर नक्की करणार आहे. चॅनलला सबस्क्राईब पण करा. तुम्हाला इथून पुढं खूप व्हिडिओ या चॅनलवर भेटतील तुम्हाला, जे तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे ठरतील. तुमचा आत्मविश्वास वाढवणारे ठरतील. आय-एम-पी क्वेशन्स व्यवस्थित तुम्हाला प्रोव्हाईड केले जातील. लक्षात घ्या. केलेत, अजून केले जातील. वेगवेगळे आम्ही काय करूया माहिती आहे का? तुम्ही जसं सजेस्ट करता तसे मी व्हिडिओ तुम्हाला प्रोव्हाईड करतोय. ओके. सध्या ऑफलाईनचा लोड जरा कमी झाला, की YouTubeवरचे व्हिडिओ नक्की वाढतील. ओके. ऑल द बेस्ट. धन्यवाद.